खरं तर आज काय बोलायचं हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर पडलेला आहे. माझ्या अगोदर बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातल्या दादांबरोबर आलेल्या अनुभव मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायची ही वेळ आपल्यावर सगळ्यांच्यावर येऊ शकते. ते आपल्या मनामध्ये कधी आपल्याला न पटणार आहे, पण नियतीने असा डाव मांडला की आज ती वेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावरती आलेली आहे. अठ्ठावीस तारीख म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस मानला जाणार आहे. या पुढच्या भविष्य काळामध्ये अशी काही दुर्दैवी घटना घडेल याची पुसटची सुद्धा कल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये नव्हती. ज्यांच्या रूपाने आपण महाराष्ट्राचं नेतृत्व पाहत होतो, उद्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्यासाठी आपण सगळे राबत होतो, अशा माणसावरती काळाने घाला घातला आणि दादांना आपल्यातनं घेऊन गेले. आपण आता व्हिडिओ पाहिले की दादांचा दौरा रद्द करायला अजून जन्माला यायचे असे दादा सातत्याने म्हणायचे, परंतु साक्षात दादांचा दौरा रद्द करण्यासाठी या ठिकाणी यमाला खाली यावं लागलं आणि आपल्या दादांना आपल्यातून घेऊन जावं लागलं. त्यावेळेस दादांचा दौरा रद्द झाला. असा कामाचा माणूस, दिवसातले 16-16, 18-18 तास काम करणारा माणूस आज आपल्यातून निघून गेलेले आहे. दादांच्या आठवणी माझ्यासारख्या आयुष्यामध्ये अनेक आहे. अनेक आठवणींवरती दादांवरती बोलता येईल. वेळ खूप झालेला आहे. आपण 5 वाजल्यापासून या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहे. पण चालू सगळ्या प्रक्रियेमधल्या मला या 2 गोष्टी या ठिकाणी म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती एवढ्या मोठ्या नेत्यांनी किती प्रेम केलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजितदादा आहे. गेल्या 8-10 दिवसापूर्वी दादांनी मला बोलून घेतलं. असंच दुपारी प्रचाराचा दौरा आपला सगळ्यांचा चालू होता. बबलून आम्ही सगळे बरोबर होतो. आमच्या गणेशच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. मला फोन आला, म्हणले कुठे? म्हणलं दादा प्रचार चालला, तो उद्या सकाळी भेटायला. मला सकाळी 6:45ची वेळ दिली. मी 6:45 वाजता दादांना भेटायला गेलो. आजही ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. हुबेहूब तसाच चेहरा, तसंच तसा सदरा पांढरा शुभ्र घालून 6:45 वाजता आम्हाला त्या ठिकाणी भेटायला दादा बसलेले होते. माझ्याबरोबर माऊली होता. आम्ही दोघं गेलो. दादांची काही चर्चा झाली. दादांनी माऊलीला बाहेर जायला सांगितलं, तू बाहेर. मी म्हणलं दादा भाऊ आहे माझा मार्ग. अरे म्हणले वेड्या, भिंतीला सुद्धा कान असतं. बाहेर थांबायला लावलं. पण जी काय चर्चा दादांची आणि माझी झाली, मी माझ्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत ती विसरणार नाही. मी युवकचा जिल्हा अध्यक्ष असताना त्यावेळेस आपण विरोधी पार्टीमध्ये होतो, विरोधी पक्षामध्ये होतो. त्यावेळेस दादांनी काही गोष्टी मला बोलून दाखवलेल्या होत्या. त्याचं स्मरण दादांनी मला त्या ठिकाणी करून दिलं आणि काही जबाबदाऱ्या करण्यासाठी मला सांगितलं. मी दादांना म्हटलं, दादा माझ्यावर 2-2 जबाबदाऱ्या मी फार पडू शकत नाही. एक जबाबदारी कुठली पण द्या मला, मी ती जबाबदारी, तुम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे पार पाडील. आणि यावेळेस जे काही संभाषण झालं, आज दादा आपल्यात नाही आहे, सांगू शकत नाही. परंतु एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसावरती किंवा एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलावरती
एवढा मोठा नेता किती विश्वास ठेवू शकतो किंवा किती म्हणजे असा दादा असा नेता परत होऊ शकणार नाही. आणि मला सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये अजितदादांची आपल्याकडे सभा होईल आणि ती सभा बबलू सर आमची अनेक वेळा चर्चा झाली, ऋतूला भविष्य करायची. आणि मला तर देवाने एवढं सांगायला वाटतं बबलू आपलं स्वप्न आहे, स्वप्नच राहिलं, आपण नाही करू शकलो दादांची सभा. मला सकाळी राजू गोरेकरांचा फोन आला, जिल्हाध्यक्ष भैया दादांचा निरोप आहे, सभा घ्यायची तुमच्याकडं. मी त्यांना विनंती केली की म्हटलं अध्यक्ष आमच्याकडं CM साहेबांची सभा आहे, आमची विनंती आहे ती सभा झाल्याच्या नंतर आमची सभा घ्या. त्यांनी मला बोलून दाखवलं तुम्ही दादांशी बोलून घ्या, दादा ऐकत नाही. त्याच्यानंतर दुर्दैव पहा किती नियतीचा खेळ मोठा आहे. दादांची PS चोबे साहेबांचा मला 8:44 दिलीपराव फोन आला. किती 8:44. माझा लग्नाचा वाढदिवस होता, डॉक्टर साहेबांचा फोन चालू होता. मी म्हणलं दादांचा फोन आला, मी तुम्हाला नंतर फोन करू. आणि दुर्दैव एवढं वाईट की काळ एवढा वाईट होता की चोबे साहेबांबरोबर दादांबद्दल चर्चा करत असताना घटना घडत होती. आणि त्या 3-4 मिनिटामध्ये जे काही संभाषण आमचं झालं, दुर्दैवाने ती घटना त्याच वेळी त्या क्षणाला बारामती घडत होती. मला शेवटचा शब्द चोबेंनी सांगितलं, दादा बारामती पोचलेत, तुम्ही दादांशी विकास पाटील बरोबर हे बोलून घ्या. म्हणजे आता हा कसला योगायोग म्हणायचा गाणेरडा की बाबा असं शेवट सुद्धा म्हणजे अशा माणसाच्या गोष्टीला अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या दादांच्यावरती आपल्या सगळ्यांना बोलता येतील, सांगता येतील. अनेक गोष्टी आहेत. सरिता आहेत, बबलू आहे. आज आमची नळ पाणी पुरवठा योजना आम्हाला रांजणगावला घोड धरणातनं पाणी आणायचं होतं. आता योजना जी आहे ती कमी पडते. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन सर आपली 3 वेळा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मिटिंग घेऊ शकतो आणि रांजणगावची नळ पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ठेवतो. याच्यातनं लक्षात येतं की बाबा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता, जसं स्वप्नीलबाईंनी आता उल्लेख केला, भैया हे दिवस संपले आपले. आता आज दादा आपल्यात नाहीये, परंतु नियती पुढं कोणाचाही काही चालत नाही. अशा अनेक गोष्टींवरती दादांच्यावरती बोलता येईल. मी काल ठरवलं होतं मी आज बोलणार नाही, परंतु बबलूंनी सरांनी माऊलींनी खूप आग्रह केला की तुम्हाला बोलावं लागेल 2 मिनिटं. बोलण्यासारखं आपल्याकडे काही उरलेलं नाही. गेले 2 दिवस आम्ही बारामतीमध्ये होतो. आज दिवसभर घरात बसू नये म्हणजे काय करायचं काय नाही करायचं हे आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी समजत नाही. साहेबांशी बोलायला गेलं, साहेबांना जर फोन केला तर दुसऱ्या मिनिटाला साहेबांचा सुद्धा आवाज भरून येतो. म्हणजे काहीच आज काय करायचं आणि काय चालायचं हे सुद्धा आज समजायला तयार या ठिकाणी नाही आहे. अशा विचित्र परिस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण गुंतलेलो आहोत. परिस्थिती संपून जाईल, वेळ निघून जाईल, परंतु दादा परत आपल्याला भेटणार नाही याची खंत मात्र तुम्हा आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे. एवढंच आजच्या या शोकसेवेच्या निमित्ताने मी दादांना आदरांजली व्यक्त करत असताना बोलतो. खरं तर खूप काय बोलण्यासारखं होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त काय या ठिकाणी आपण बोलू शकत नाही. कारण दादा होते, असा नेता परत होणे नाही, असा नेता घडणे नाही. एवढीच खरं तर आज सगळ्यांनी त्यांची भावना व्यक्त करताना दादांचं राहिलेलं अपुरं स्वप्न उद्याच्या भविष्यकाळामध्ये आपण सगळेजण हिमतीने ताकदीने लढून दादांचं राहिलेलं स्वप्न आपण सगळेजण दादांचा झालेला महानगर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झालेला अपमान उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण
वरून काढून दादांना खरी आदरांजली व्हावं अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या उपस्थित सगळ्यांच्या वतीने, आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, आता पार्टीच्या वतीने ही पार्टी दादांनी उभी केली, त्या पार्टीच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली व्हायची वाईट वेळ खरं तर आपल्या सगळ्यांच्यावरती आलेली आहे. मी आढळराव दादांच्या वतीने, आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या वतीने खरं तर दादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. आणि मी एक 2-3 म्हणजे आज त्या जिंदाबादच्या घोषणा देताना आपल्याला आनंद व्हायचा. आज दादांच्या बद्दल आपल्याला त्याच घोषणा देताना त्या अजितदादांच्या घोषणा देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण आतुर होतो. आज त्याच अजितदादांच्या घोषणा द्यायला आपल्याला अमर आहे अजितदादा अमर आहे म्हणावाची वेळ खरं तर गणपती बाप्पांनी आपल्यावर आणली. हेच आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. मी आता दादांची शेवटची घोषणा देतो. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घोषणा द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. अमर रे अमर रे अमर रे अमर रे परत या परत या परत या परत या रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नियतीने आपल्या सगळ्यांवर अत्यंत वाईट वेळ आणलेली आहे. 3.5 तास आपल्या डोळ्यांमधले अश्रू थांबायला तयार नाहीत.